पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभम्. अथ षष्ठकला प्रारंभः. प्रपंचमिथ्यात्ववर्णन ललितछंदः. सहावी कला आणि सहाव्या कलेचं नाव प्रपंच मिथ्यात्व वर्णन. प्रपंचाच्या मिथ्यापणाचं वर्णन करणारी ही सहावी कला. ललित छंदामध्ये कविता आहे, ती पाहू कशी. सकल दृश्य सो अध्यास छोड़ना, जग आधार में चित्त जोड़ना. त्रयोदशा ही सो जागृतादि है, सब प्रपंच सो भिन्न नाही है. बरोबर. सकल दृश्य सो अध्यास छोडना. जितकं म्हणून दृश्य आहे, जाणण्याचा विषय आहे, जे जे म्हणून काही कळतं, जे जे म्हणून काही पाहल्या जातं, स्वाध्यास, त्याला काय म्हणायचं? अध्यास म्हणायचं. मग या अध्यासाचं काय करायची, कोणती भाजी करायची? छोडना. काय करायचं? याला सोडून द्यायचं. जे जे अध्यास असते ते सोडून द्यायचा. आणि अध्यास काय असते? जे दिसते ते अध्यास. जे दिसते ते काय? अध्यास. सकल दृश्य, सकल दृश्य हेच काय? अध्यास. अध्यास. अध्यास सोडायचा. जग आधार में चित्त जोडना. आणि जे जगताचा अधिष्ठान आधार असणारं जे कोण आहे? ब्रह्म. म्हणजेच आपलं स्वरूप. तिथं चित्त काय करायचं? जोडायचं. जग आधार में चित्त जोडना. त्रयोदशा ही जो जागृतादि है, सब प्रपंच सो भिन्न नाही. तीन प्रकारच्या दशा, तीन प्रकारच्या अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, हाच प्रपंच आहे. याच्यावर भिन्न कोणता प्रपंच नाही. एक तुम्ही कुठं असणार? जागृतीत. एक कुठं असणार? स्वप्नात. एक कुठं असणार? तिन्ही अवस्थापैकी एका ठिकाणी असणार. आणि तिन्ही अवस्था कशा आहेत? प्रपंच आहेत. कशा आहेत? प्रपंच स्वरूप आहे. प्रपंचाहून भिन्न नाहीत. किंवा हेच काय? प्रपंच आहे. याच्याहून भिन्न प्रपंच. तीन अवस्था हाच काय? प्रपंच आहे. आणि तिन्ही अवस्था कशा आहेत? येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. आणि जे येणारं जाणारं असतं ते आपलं स्वरूप नसतं. त्याच्यावर आपण काय असतो? भिन्न असतो. जे आपल्याहून वेगळं असतं ते आपल्या सुखालाही कारण नाही आणि ते आपल्या दुःखालाही कारण नाही. जे येणारं जाणारं आहे ते व्यभिचारी. व्यभिचारी म्हणजे काय? एकदा असतं एकदा नसतं. एकदा असतं एकदा नसतं म्हणजेच कधीच नसतं. त्याचं अस्तित्वच नसतं. ते काय दुःख देणार आहे, ते काय सुख देणार आहे. जागृत त्रयोदशा ही जो जागृत आदि है, सब प्रपंच सो भिन्न नाही. प्रपंचाहून ह्या काय भिन्न नाहीत. किंवा ह्याच प्रपंच स्वरूप आहेत. रजतादि है सीपी में यथा, त्रयोदशा सु है ब्रह्म में तथा. रजत म्हणजे काय? चांदी. आणि ते चांदी कुठं दिसतं? शिंपल्यावर दिसतं. वास्तविक चांदी आहे का ती? नाही. खोटी चांदी कुठं दिसती? शिंपल्यावर दिसती, है ना. शिपी में यथा रजतादि है. शिंपल्याच्या ठिकाणी जसं रजतादि दिसतं तसं. त्रयोदशासु है ब्रह्म में तथा. तर ह्या तीन दशा सुद्धा ब्रह्मामध्ये त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? शिंपल्यावर रजताप्रमाणे. रजतादिवत दृश्ये मृषा, सुगतिकादिवत ब्रह्म अमृषा. त्रयोदशा ह्या तीन दशा ज्या आहेत, ह्या कशा आहेत? रजतादिवत दृश्य. ह्या तीन दशा कशा आहेत? दृश्य आहेत. कशाप्रमाणे? रजतादी प्रमाणे. कशावर? रजतादी प्रमाणे.
शिंपल्यावर रजत जसं दिसतं त्याप्रमाणे हे मूर्छा म्हणजे खोटे. तसं ब्रह्मावर ह्या 3 दशा दिसतात, स्वप्न, सुषुप्ती, जागृती. ह्या बी कशा आहेत? मृषा म्हणजे खोटे आहेत. शुक्तिका आदिवत ब्रह्म अमृषा. जसं रजत कसं आहे? खोटं आहे. आणि शुक्ती कशी आहे? खरी आहे. त्याप्रमाणे ब्रह्मसुद्धा शुक्तिकेप्रमाणे म्हणजे शिंपल्याप्रमाणे अमृषा म्हणजे खरं आहे. कळालं? व्यभिचरे मिथो रजत आदि जो इनकी ही मिथो व्यावृत्ति जूत्यो सुगति सूत्रवत अनुग एक जो अनुवृत्तियुतो ब्रह्म आपसो. कठीण आहे की नाही? व्यभिचरे मिथो रजत आदि जो. आता किती 86 आणि 87 टिप्पणी काय म्हणते? सत्य आणि परस्पर. रजत आणि रजत कसं आहे? व्यभिचारी. आणि मिथ म्हणजे काय? दोघांचं परस्पर मिलाप है ना. व्यभिचारी असणारं जे रजत आणि खरं असणारी जी शुक्ती, यांचं काय झालं? मिथ. मिथ म्हणजे काय? मिलन है ना. म्हणजे खऱ्याचं आणि खोट्याचं काय झालं? मिलाप झालं. म्हणजे परस्पर काय झाला? अध्यास झाला. यालाच काय म्हणायचं? अन्योन्याध्यास आहे की नाही. खऱ्याचा खोट्यावर अध्यास आणि खोट्याचा खऱ्यावर अध्यास. इनकी ही मिथो व्यावृत्ती जुत्यो. व्यावृत्ती म्हणजे काय? अन्योन्याध्यास. यांचाच खोटा काय होतो? एकूण एकावर काय होतो? खोटा अध्यास होतो. व्यभिचारी असणारं, खोटा असणारं रजत आणि कोण? शुक्ती. त्याप्रमाणे ब्रह्म आणि जगत किंवा ब्रह्म आणि माया, अज्ञान म्हणा. आता त्यामध्ये सुगती सूत्रवत अनुग एक जो आणि अनुवृत्ती युतो ब्रह्म आपसो. त्याच्यामध्ये जी सुगती म्हणजे शुक्ती, ती कशी आहे? सूत्रवत अनुगत एक. सूत्रवत अनुगत आणि एक आहे. सूत्रवत म्हणजे दोऱ्याप्रमाणे. जसा माळेमध्ये काय असतो? दोरा असतो. कसा असतो तो? अनुगत असतो. कसा असतो? म्हणजे प्रत्येक फुलामध्ये तो दोरा असतो की नाही. आणि त्या सूत्राच्या आधारावर काय बनलेली असते? माळ बनलेली असते है ना. आणि सूत्र कसं म्हणजे दोरा कसा असतो? एकच असतो. प्रत्येक फुलाला धारण केलेला दोरा एकच आहे. फुलं अनेक आहेत, मात्र सूत्र मात्र एक आहे. ते सूत्र पुन्हा कशात आहे? प्रत्येक फुलामध्ये अनुगत आहे. तसं ब्रह्मसुद्धा कसं आहे? सूत्राप्रमाणे अनुगत आहे आणि एक आहे ना. आता हे प्रपंच वेगवेगळा दिसतो. स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती दिसतो. जागृतीमध्ये बी अनेक पदार्थ दिसतात, अनेक पंच महाभूत वगैरे सर्वच काय दिसतं. हे झाले वेगवेगळे काय अनुभव. हेच वेगवेगळे अनुभव हे झाले फुलं. परंतु अनुभव स्वरूप असणारं जे ब्रह्म मात्र एक सूत्राप्रमाणे. कळलं? आणि अनुवृत्ती तो ब्रह्म आपसो. अनुवृत्ती तो म्हणजे अनुस्यूत नाही ना. सगळ्यामध्ये असणारं जे असतं त्याला काय म्हणायचं? अनुवृत्तीयुक्त, अनुस्यूत. व्यापक दोरा कसा सर्व फुलांमध्ये आहे? अनुस्यूत आहे ना. त्याप्रमाणे ब्रह्म कसं आहे? अनुस्यूत आहे. आणि ते ब्रह्मच काय? आपसो नाही, किंवा ते स्वतः ब्रह्म सगळीकडे व्यापक आहे
किंवा ते ब्रह्म आप म्हणजे तुम्ही, ते ब्रह्मच तुम्ही आहात असा बी अर्थ करू शकतो. किंवा स्वतः ब्रह्म कसं आहे, अनुस्यूत आहे. आप ब्रह्म अनुवृत्ती युतो सो असं लावायचं. ब्रह्म कसं आहे, स्वतः अनुस्यूत आहे असं लावा. किंवा जे ब्रह्म आहे तेच तुम्ही आहात. कळालं? दोन्ही प्रकारे अर्थ करता येऊ शकतो. पुन्हा शुगती काम ही 3 अंश जू, अजड़ ब्रह्म में 3 अंश त्यू. 3 अंश 91, सामान्य विशेष कल्पित विशेष, 3 अंश है. शुक्ति काम ही 3 अंश. शुक्तिकेमध्ये किती अंश आहेत? 3 अंश. कोणकोणते? सामान्य विशेष आणि कल्पित विशेष हे 3 अंश आहेत. आणि अजड ब्रह्म में 3 अंश त्यू. अजड असणारं ब्रह्म त्याच्यामध्ये सुद्धा किती? 3 अंश आहेत. उभय अंशकू सत्य जाणिले. उभय म्हणजे दोन कोणते? सामान्य आणि विशेष. सत्य जाणिले, सामान्य विशेष इन 2 अंशकू, या 2 अंशाला काय म्हणायचं? सत्य म्हणायचं. आणि तृतीय त्याग के मोक्ष तो मिले. आणि तिसरा जे अंश आहे ना, कल्पित अंश. तृतीय म्हणजे काय? तिसरा अंश, कल्पित अंश. त्याचा त्याग केला की मोक्ष तो मिले. त्याचा त्याग केला त्या अंशाचा काय मिळतं? मोक्ष मिळतंय. बन गई बात. हे सगळं याच्यामध्ये येणार आहे बरं का. हे थोडक्यात दिलेलं असतं आणि त्याचा विस्तार कशात येणार आहे? आता प्रश्न उत्तरात येणार आहे. म्हणून कोणते 3 अंश आहेत, विशेष कोणतं आहे, सामान्य कोणतं आहे, सर्व काय विचार पुढे येणार आहे. भिद भ्रमादि जो पंचधाम व त्रिविध तापता तप्तसो दब. परशु पंचधा युक्तियों करी आणि करी विचार तू छेदना डरी. भेद भ्रमादि जो पंचधाम व, भेदभ्रम है ना, हे किती? 5 प्रकारचे जे भेदभ्रम आहेत. म्हणजे 5 प्रकारचा संसार. जो 5 प्रकारचा संसार आहे. आणि भेदभ्रांती किती प्रकारच्या भेदभ्रांती आहेत? 5 प्रकारच्या भेदभ्रांती. त्याचे नावं सांगितलेले आहेत. भेदभ्रांती आलेले की या शब्दगरी कर्त्या भोक्त्यापणाची भ्रांती, संघभ्रांती, विकार भ्रांती आहे की नाही. ब्रह्माहून भिन्न जगत सत्य याची भ्रांती आहे. इन 4 भ्रांतियों का ग्रहण करना. भेदभ्रम म्हणजे भेदभ्रांत्या म्हणजे किती? 4. या 4चा ग्रहण करा म्हणतात. पण एकूण किती येतात? 5. याच्यामध्ये कोणती भ्रांती राहिली रे? 5 प्रकारच्या भ्रांत्या पुढे सांगितल्या. खरंच आहे. भेदभ्रमादि जो पंचधाम व 5 प्रकारच्या भ्रांत्या. आणि त्रिविध तापता तप्तसो दव. ह्याच काय? त्रिविध तापाने युक्त किंवा यांनाच त्रिविध ताप असं म्हणून त्रिविध तापाने तप्त झालेले हेच काय? एक प्रकारचं वन आहे. वन कोण? ह्या भ्रांत्याच. मग काय करायचं? परशु पंचधा, 5 प्रकारचा हातामध्ये काय घ्यायचा? परशु म्हणजे कुऱ्हाड घ्यायची. मग हे 5 प्रकारचा परशु म्हणजे काय? युक्ती. 5 प्रकारच्या युक्त्या, 5 प्रकारचा विचार. युक्तियों करी विचार तू छेदना डरी. ह्या 5 प्रकारच्या युक्तीचा विचार करून ह्या 5 प्रकारच्या भ्रांत्याचा काय करायचा? छेद करायचा. मग तोडून टाकायचं, भ्यायचं नाही. ना डरी.
घेऊ नको. नहीं जू जाहि में तीन काल में तहहि भान होय मध्य काल में. जे ज्याच्यामध्ये तिन्ही काळात नाही ते त्याच्यामध्ये मध्य काळात दिसतं. कळालं? नाही जू जाहि में तीन काल में म्हणजे तिन्ही काळा जे ज्याच्यामध्ये नाही तही त्याच्यामध्येच भान होय त्याच्यामध्ये दिसतं. कधी? मध्य काळात. है ना. सकाळी दिसत नाही, संध्याकाळी दिसत नाही, दुपारी दिसल्याशिवाय राहत नाही. कोण? मृगजळ. शुक्तिरोप्यवत ध्यास सो भ्रम अर्थ ज्ञान दो भ्रांती का क्रम. शुक्तीच्या ठिकाणी रोप्यवत म्हणजे चांदीप्रमाणे, ध्यास म्हणजे काय? अध्यास. त्यालाच काय म्हणायचं? भ्रम म्हणायचं. कशाला भ्रम म्हणायचं? शुक्तीवर चांदीप्रमाणे जे दिसतं त्यालाच काय म्हणायचं? अध्यास अर्थात भ्रम म्हणायचं. ते भ्रम दोन प्रकारचा. अर्थ ज्ञान दो भ्रांती का क्रम. भ्रांतीचा म्हणजे भ्रमाचा दोन क्रम म्हणजे प्रकार. कोणकोणता? अर्थ आणि ज्ञान. अर्थात अर्थाध्यास आणि दुसरा ज्ञानाध्यास. द्विविध वेम है ज्ञान अर्थ को. है ना. अशा प्रकारे दोन प्रकारचा भ्रम म्हणजे अध्यास आहे. कोणकोणता? ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. अर्थभ्रांती वा षडविध बको. त्याच्यामध्ये अर्थाध्यास कसा आहे? षडविध बकला म्हणजे सांगितलेला आहे. अर्थाध्यास किती प्रकारचा? 6 प्रकारचा. सकल अध्यास जे जगत में दशे आणि सबकू या ही के बीच में धसे. दशेचा काय अर्थ केला रे? 101 दिखाई. हा, सगळे जगतामध्ये जितके काय अध्यास दाखवलेत की नाही, दशे म्हणजे दाखवले. जगत सकल अध्यास जे जगत में दशे. जेवढं काही जगत आहे असा याचा अर्थ काय? जेवढं काही जगत आहे ते कसं आहे? सकळ अध्यासामध्ये समावलेलं आहे. जितके म्हणजे ज्ञानाध्यास किंवा अर्थाध्यासामध्ये जगत मोडून जातं. आणि याच्यामध्ये सबकू या ही के बीच में दशे. जितके काही अध्यास आहे त्या अध्यासामध्येच हे सर्व जगत घालून टाकायचं. धशे म्हणजे घालायचं किंवा सगळं जगत याच्यामध्ये सामावलेलं आहे. कशामध्ये सामावलेलं आहे? ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यासामध्ये. जितका म्हणून जगतामध्ये अध्यास दिसतात ते सगळे अध्यास एकतर काय असणार? अर्थाध्यास किंवा ज्ञानाध्यास असणार. किंवा सगळं जगतच कसं आहे? अध्यास रूप आहे. मग एक अर्थाध्यास असेल किंवा ज्ञानाध्यास. कुठं कुठं अर्थाध्यासानं प्रचितीला येतं, कुठं कुठं ज्ञानाध्यासानं प्रचितीला येतं. कोण? जगत. हा. निज चिदात्मको ब्रह्म जानिके सकल वेम को मूल भानिके. निज चिदात्मको आपल्या निज चिदात्म म्हणजे आपलं स्वरूप. आपलं स्वरूप कसं आहे? ज्ञान स्वरूप. आपलं जे स्वरूप आहे ते ज्ञान स्वरूप आहे. त्याला काय म्हणायचं? ब्रह्म जाणके. ब्रह्म जाणायचं. त्या आपल्या स्वरूपाला ब्रह्म जाणायचं. आणि सकल वेम को मूल भानिके. वेम म्हणजे काय? अध्यास है ना, भ्रम. आणि या भ्रमाला मूल भानिके. भ्रम कसा आहे? मूल आहे म्हणजे अज्ञान स्वरूप आहे. मूल म्हणजे अज्ञान स्वरूप आहे. परम मोदकू आप बुजिले यही मुक्ती पितांबरो मिले. परम मोदकू आप बुजिले. तुम्ही काय करायचं? परम मोदाला म्हणजे त्या परम ब्रह्माला काय करायचं? जाणायचं. कसं जाणायचं? निज चिदात्मकू. निज चिदात्म स्वरूप ब्रह्म आहे असं जाणायचं. आणि बुजायचं म्हणजे काय व्हायचं? संतुष्ट व्हायचं आहे की नाही? जाणले बुजले म्हणजे जाणे.
यही आणि असं जे जाणणं आहे हीच काय, यही मुक्ती पितांबरो मिळते. असं जाणणं म्हणजेच काय होणं, मुक्त होणं. मुक्त होणे है ना. मुक्ती काय प्राप्त करायची वस्तू ती प्राप्तच आहे, फक्त काय करायचं, अज्ञान घालवायचं आहे. अज्ञान घालवणं म्हणजेच काय करणं, 6 अध्यासाहून मी वेगळा आहे, 6 अध्यास माझ्या स्वरूपावर भ्रमाने. भ्रम म्हणजेच काय, अध्यास. भ्रम झालेला आहे. अशा पद्धतीनं जाणायचं. बरं कळलं का. आता याचाच विस्तार कशात आहे, पूर्ण अशा या कलेमध्ये येणार. चलो किती वेळ झाला, 20 मिनिटं. 125वा प्रश्न. आत्माविषयी 3 अवस्था किसकी न्यायी भासती है. आत्म्याच्या ठिकाणी 3 अवस्था कशाप्रमाणे भासतात, तर दृष्टांत सांगतात. जैसे शिपी में रूपा अथवा भोडल, भोडल म्हणजे अभ्रक अथवा कागज, ये 3 शिपी के अज्ञान से कल्पित भासते हैं. तीन वस्तु का परस्पर व शिपी के साथ व्यतिरेक है और शिपी का 3 वस्तु विषयी अन्वय है. आत्म्याच्या ठिकाणी 3 अवस्था कशा प्रकारे भासतो हे कळण्याकरता आधी काय सांगतात, दृष्टांत. कसा दृष्टांत सांगतात, शिंपलीवर कधी काय भासतो, रूपा म्हणजे चांदी किंवा अभ्रक, चांदीसारखाच एक पदार्थ असतो है ना, त्याला काय म्हणायचं, अभ्रक. आणि किंवा मग कधी कधी चमकणारा कागद. अशा 3 भ्रम होतो कशावर, शिंपल्यावर. आणि तिन्ही सुद्धा कशामुळे दिसले हो, शिंपीच्या अज्ञानामुळे कल्पित दिसले. कल्पित म्हणजे खोटे दिसले. कशामुळे दिसले, शिंपी आहे हे माहीत नसल्यामुळं दिसले. शिंपली आहे हे माहीत नसणं म्हणजे शिंपलीचं अज्ञान आहे. 3 वस्तू का, त्या 3 ज्या वस्तू आहेत की नाही, कोणत्या 3 वस्तू, चांदी, अभ्रक किंवा कागद. ह्या 3 वस्तूंचा परस्पर वा शिपिके साथी व्यतिरेक आहे. ह्या तिघांचा काय परस्पर व्यतिरेक आहे, एक आहे तर एक नाही है ना. म्हणजे जर तुम्हाला चांदी दिसली तर अभ्रक किंवा कागद दिसणार नाही. अभ्रक दिसलं तर चांदी किंवा कागद दिसणार. कागद जर दिसला तर चांदी किंवा अभ्रक दिसणार नाही. म्हणजे ह्या 3 वस्तूचा स्वतः परस्पर काय व्यतिरेक आहे. एक आहे तर एक नाही. परस्पर किंवा शिपी केसात, शिंपल्यासोबत सुद्धा काय व्यतिरेक आहे. शिंपली जर दिसली तर 3 वस्तू दिसणार नाहीत. म्हणजे एक दिसली तर एक दिसत नाही. परंतु शिपिका 3 वस्तूविषयी अन्वय. पण शिंपली जी आहे ते कशी आहे, तिन्ही वस्तूमध्ये अनुस्यूत आहे की नाही. जरी चांदी दिसली तरी कोणावर दिसणार, शिंपलीवर. अभ्रक दिसला तरी कशावर दिसणार, आणि कागद दिसला तरी कोणावर दिसणार, मग शिंपली आहेच आहे. 3 वस्तू असो किंवा नसो. 3 शिपिका 3 वस्तूविषयी अन्वय. जैसे उदाहरण, जैसे कि शिपी विषय जब रूपा भासे तब डोभाल और कागज भासता नहीं. शिंपल्याच्या ठिकाणी जेव्हा चांदी भासते तिथं अभ्रक किंवा कागद भासत नाही. और जब डोभल भासे, डोभल का रे, बोढल आहे काय, भोडल डोबलच आहे तोंडाला, भोडल नहीं ना शब्द है ना, भोडल. जब भोडल भासे तब रूप और कागज भासता नहीं. भोडल, जेव्हा भोडल म्हणजे कोण, अभ्रक भासतं तेव्हा कागज किंवा रूप चांदी भासत नाही.
और जब कागज भासे तब रूपावर भोडल भासता नाही. जेव्हा कागद प्रतीला येतो तेव्हा चांदी किंवा भोडल दिसत नाही. यह तीन वस्तू का परस्पर व्यतिरिक. या तिघांचा परस्पर काय व्यतिरिक आहे. म्हणजे एक है तो एक नाही, एक है तो एक नाही. सीपी विषय आदि मध्य अंत में इन तीन वस्तू का व्यावहारिक और पारमार्थिक अत्यंत अभाव है. शिपीच्या ठिकाणी म्हणजे शिंपल्याच्या ठिकाणी सुरुवातीला किंवा मध्यंतरी किंवा अंता शेवटी सुद्धा ह्या तिन्ही वस्तू तिथं व्यावहारिक बी नाहीत आणि ह्या तिन्ही वस्तू तिथं पारमार्थिक नाहीत. अर्थात पारमार्थिक किंवा व्यावहारिक यांचा काय अत्यंत अभाव आहे, म्हणजे नाहीतच. यह सीपी विषय भी तीन वस्तू का व्यतिरिक है. अशा प्रकारचा शिंपीच्या ठिकाणी या तीन वस्तूचा काय व्यतिरिक आहे. व्यतिरिक म्हणजे काय अभाव. या तीन वस्तूचा अभाव आहे शिंपीच्या ठिकाणी. कोणत्या तीन वस्तूचा? कागद, आभ्रक आणि चांदी. ह्या तीन जेव्हा वस्तू असतात त्यांचा एकूण एकामध्ये काय अभाव आहे. एक आहे तर एक नाही. आणि शिंपीच्या ठिकाणी या तीन वस्तूचा पुन्हा अभाव आहे. शिंपी जर आहे तर या तीन वस्तू नाहीतच. कळालं. परंतु भ्रांती काल विषय यह रूपा है, यह भोडल है, यह कागज है. भ्रांती जेव्हा होते भ्रांतीच्या काळामध्ये ही चांदी आहे, ही आब्रक आहे, हे कागद आहे. इस रीतीशी शिप का इदम अंश तीन वस्तू विषय अनुशुद्ध भासता है. अशा प्रकारे है 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 असा जो इदम अंश आहे की नाही, हे है हे आहे हे आहे, हा इदम अंश कोणाचा आहे? शिंपलीचा आहे. आणि तो भासतो याच्यामध्ये तीन वस्तूच्या ठिकाणी भासतो. इस रीती शिपिका इदम अंश तीन वस्तू विषय अनुचित भासता है. यह तीन वस्तू विषयी शिपिका अन्वय. आणि अशा प्रकारे हा जो इदम अंश की नाही, हा इदम अंशच त्या तीन वस्तूच्या ठिकाणी शिंपीचा अन्वय आहे. शिंपले हे तिन्ही वस्तूमध्ये राहतं. कोणत्या तिन्ही वस्तूमध्ये? कागदामध्ये बी, चांदीमध्ये सुद्धा आणि आब्रकामध्ये सुद्धा कोण राहतं? शिंपलं. कशा रूपाने राहतं? इदम रूपाने. आहे 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 कोण? खरं कोण आहे? शिंपलं आहे. मग कागज आहे की नाही? हां. तर कागज कसा आहे? खोटा आहे. हय खरं आहे. हे है कोण आहे? शिंपले. पण हे है नावाचा जो पदार्थ कोणावर दिसला? शिंपल्यावर दिसला. हे है हे मात्र खरं आहे, पण चांदी मात्र खोटी आहे. चांदीवर दिसला म्हणायचं, शिंपल्यावर नाही. कोण? शिंपल्यावर. इदम अंश चांदीवर दिसला. हा. कोणाचा? शिंपल्याचा. हा. कोणता इदम अंश आहे? हा. हे आहे. हे आहे कोण आहे? खरं शिंपला आहे. पण वाटतंय कोण? चांदी. मग तिन्ही वस्तूच्या ठिकाणी हे आहे असा जो इदम अंश कोणाचा? चांदीचा. कसा आहे? अनुश्रुत आहे. अनुश्रुत आहे म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी. यालाच काय म्हणायचं? अन्वय. कोणाचा अन्वय? शिंपल्याचा. कोणामध्ये अन्वय? चांदीमध्ये. चांदी, कागद किंवा आब्रक. यहाँ तीन के तीन अंश है ना. तिघाचे सुद्धा तीन अंश आहेत. एक आहे सामान्य अंश, दुसरा आहे विशेष अंश, तिसरा आहे कल्पित अंश.